कर्नाटकी बेंदूर हा केवळ सण नाही, तर तो शेतकऱ्यांच्या संस्कृतीतील एक श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि सहजीवनाचा सन्मान आहे। इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी सुरू केलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीची आणि पारंपरिक सोहळ्याची जपणूक इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाने केली आहे। शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या या लाकूड ओढण्याच्या शर्यतीनं महाराष्ट्रात आपलं एक वेगळंच अस्तित्व निर्माण केलेलं आहे। इचलकरंजीचे श्रीमंत जहागीरदार श्री नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी नेहमीच पारंपरिक खेळांना प्रोत्साहन दिलेलं आहे। मायाक्का चिंचणी इथं मोठी यात्रा भरत असे। त्या यात्रेत कुस्त्या आणि विविध प्रकारच्या स्पर्धाही घेतल्या जात असत। या यात्रेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बैलानं लाकडाचा ओंडका ओढण्याची स्पर्धा ही घेण्यात येत असे। इचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे हे सन 1905 मध्ये मायाक्का चिंचणी यात्रेला गेले होते। त्या यात्रेत त्यांनी बैलानं लाकडाचा ओंडका ओढण्याची स्पर्धा पाहिली। म्हणजे शेतकरी जनावरांचं चांगल्या पद्धतीने संगोपन करतील, आपली जनावरं सुदृढ ठेवतील आणि जनावरं सुदृढ राहिल्यामुळे शेतीचं उत्पन्न वाढेल हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून जहागीरदारांनी इचलकरंजीत या स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला। 1905 सालीच त्यांनी लाकडाचा एक ओंडका तयार करून घेतला आणि बैलानं लाकडाचा ओंडका ओढण्याच्या स्पर्धेला सुरुवात केली। त्याच्या सोबतीला राजवाड्यात जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात येत असे आणि या प्रदर्शनात परिसरातील अनेक शेतकरी सहभाग घेत असत। जहागीरदारांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू केलेल्या या परंपरेची जपणूक त्यांच्यानंतर बंडू शांताप्पा मगदूम, माजी खासदार कल्लापण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, गणपतराव जोंग, इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदू पाटील, खजिनदार अहमद मुजावर, सचिव शांताप्पा मगदूम, उत्तम आवाडे, राहुल घाट यांनी केलेली आहे। त्याला विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सातत्याने साथ मिळाली आहे। 2 दाती लहान बैल आणि 1 ओपन बैल अशा 2 गटात या स्पर्धा घेण्यात येतात। इचलकरंजी वगळता महाराष्ट्रात कुठंच अशा प्रकारच्या स्पर्धा होत नाहीत। हे या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल। इचलकरंजी आणि परिसरातील शेतकरी या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात। वर्षभर बैलाचे मोठ्या ताकदीने पालन पोषण करून बैलाला या स्पर्धेत उतरवतात। स्पर्धेमध्ये शेतकरी आणि त्यांना सांभाळ करणाऱ्यांचा उत्साह हा दांडगा असतो। 12 फूट लांब, 1 फूट रुंद आणि सुमारे 400 किलो वजनाच्या लाकडाचा ओंडका विशिष्ट पद्धतीने जूच्या मदतीने तो बैलाच्या मानेवर दिला जातो। 200 मीटर लांबीचा पल्ला गाठून परत वळवून फज्जाला आणला जातो। अवघ्या 30 ते 35 सेकंदात हे अंतर पूर्ण करणं ही एक खरंच कला आहे। बैलासोबत धावणाऱ्या सुदृढ 4 व्यक्तींचं अंतरही तितक्याच वेळेत पूर्ण होतं। जनावरांचा सांभाळ उत्तम पद्धतीने केल्यामुळे ही स्पर्धा जनावरं नक्कीच जिंकतात। स्पर्धेतील विजयानंतर जनावर मालक आणि त्याचा सांभाळ करणारे तसेच पाठीराख्यांचा उत्साह हा गगनात न मावणारा असतो। ही स्पर्धा बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोक येत असतात, तेही या उत्साहात सहभागी होतात। रामो आंबी, बाबूराव आवाडे, अण्णा कागवाडे, रायापा कित्तुरे, कल्लापण्णा कित्तुरे, पैलवान मल्लू घाट, रांगोळीचे देसाई आणि अण्णाभाऊ पाटील, कमनूरचे सनदी अशा अनेक बैल मालकांनी ही परंपरा पुढे नेण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। या स्पर्धेला दत्ताजीराव कदम, बाबासाहेब खंजेरे, माजी खासदार कल्लापण्णा आवाडेदादा यांची नेहमीच प्रेरणा लाभली आहे। त्याला बळ देण्याचं काम माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे, विद्यमान आमदार राहुल आवाडे, कल्लापण्णा आवाडे इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे, हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी केलेला आहे। स्पर्धा म्हणजे व्यापकता आलीच आणि त्यासाठी कार्यकर्त्यांचं मोहोळही लागतं। इरगोंडा मळोद, गजानन सातपुते, कलगोंडा पाटील, पिरगोंडा पाटील वखारवाले, गुलाब कलावंत, राजू दातार, पी बा पाटील, महादगोंडा पाटील, आप्पासाहेब पाटील पोलीस पाटील, षटगोंडा पाटील, कलगोंडा वंडे पाटील, कृष्णा साळुंखे, ज्ञानबा दत्तवाडे,
नरसू अण्णा मगदूम, धुळाप्पा वठारे, आर डी जगताप, डॉक्टर रवी पाटील, पांडुरंग वाघमारे, अर्जुन पाटील, गजानन अब्दागिरे, शेखर शहा, दादू गोलंगडे, मोहन घोडके, बजरंग कुंभार, शिवाजी काळे, आर के पाटील, पांडुरंग वाघमारे, शिवाजी माळी, तानाजी भोसले, बापू हेरलगे, संपत जमादार, डॉक्टर विजय माळी, डीकेटीई संस्था, नारायणमळा हायस्कूल अशा अनेकांनी यासाठी योगदान दिलेलं आहे. सध्या ही परंपरा राजू बचाटे, रवी आवाडे, आदित्य आवाडे, राजू दरिबे, गजानन लोंढे, सागर मगदूम, आरिफ अत्तार, इरफान अत्तार, किशोर पाटील, पापालाल मुजावर, सदाशिव कित्तुरे, बाबासो रुग्गे अशी अनेक मंडळी पुढे नेत आहेत. लाकूड ओढण्याच्या स्पर्धेच्या जोडीला परंपरेप्रमाणे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह चौकात जनावरांचं प्रदर्शन आयोजित केलं जातं. या प्रदर्शनामध्ये परिसरातील शेतकरी आपली सुदृढ जनावरं घेऊन सहभागी होत असतात. लाकूड ओढण्याच्या स्पर्धेचं आणि जनावरांच्या प्रदर्शनाचं बक्षीस वितरण जुनी गाव चावडी असलेल्या महादेव मंदिर, अंबाबाई मंदिर आणि मखतूम दर्गा चौकात करण्याची परंपरा आहे. पूर्वी स्वतः जहागीरदार आपल्या लवाजम्यासह या बक्षीस वितरण कार्यक्रमाला हजर राहायचे. आताही मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत बक्षिसं दिली जातात. त्यामध्ये विजेत्यांना गदा आणि लाल पांढरं निशाण दिलं जातं. त्यापूर्वी बेंद्रानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडतो. बैलानं कर तोडण्याचा प्रसंग तर अंगावर रोमांच आणणार असतो. कर तोडणारी ही दोन बैल पळवत आणून त्यांच्या मार्फत कर तोडली जाते. ही दोन्ही बैल धाकल्या आणि थोरल्या पाटलांची असतात. धाकल्या पाटलांच्या बैलानं कर तोडले तर आपल्याकडे पाऊस पाणी चांगलं होणार आणि थोरल्या पाटलांच्या बैलानं जर कर तोडला तर कोकणच्या बाजूला पाऊस पाणी चांगलं होणार अशी शेतकरी बांधवांची श्रद्धा आहे. बाबासाहेब पाटील आणि प्रतापगोंडा पाटील या दोन घराण्यांना हा कर तोडण्याचा मान आहे. त्यांची मुलं देवाशिष पाटील, आशिष पाटील आणि रवी पाटील यांनी ही परंपरा सुरू ठेवलेली आहे. बेंद्रानिमित्त बैलाला सजवलं जातं. तसंच महिला भगिनींच्याकडून खरोखरी बैलांची ओवाळणीही केली जाते. जनावरांची कृतज्ञता बाळगत इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळानं जपलेली लाकूड तोडण्याची परंपरा आणि कर्नाटकी बेंदूर ही इचलकरंजीच्या सांस्कृतिक परंपरेची ठेवच म्हणावी लागेल.